हॅलो, माझं नाव डॉक्टर आदित्य पोंक्षे. मी हार्ट रेट मॉनिटरिंगबद्दल एस्पेशली एक्सरसाइज करताना म्हणजे सायकलिंग, रनिंग ह्या या प्रकारचा यू कॅन से एरोबिक एक्सरसाइज करताना हार्ट रेट मॉनिटरिंग का करायचं या विषयावर मी बोलणार आहे. आता मी या विषयावर ॲक्च्युली बऱ्याच सायकलिंग क्लब्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टॉकसुद्धा दिलेले आहेत. बरंच बोललो आहे मी या विषयावर. प्रश्नोत्तरांचे कार्यक्रमसुद्धा पण बरेचदा काय होतं, हे यूट्यूब माध्यम मला फार बरं वाटतं की एकदा आपण बोलून ठेवलं म्हणजे लोक परत परत ते ऐकू शकतात आणि ते मला असं वाटतं. कारण बरेचदा मी ज्या सायकलिंग ग्रुपमध्ये सुद्धा जातो ना, त्यांच्याशी मी चहा पिताना, पार्टी असताना याच विषयावर बरेचदा बोलत असतो, कारण हा अत्यंत माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बाय द वे, मी ॲनेस्थेटिस्ट आहे आणि मला जास्त इंटरेस्ट म्हणजे ऑफकोर्स ॲनेस्थेशिया माझं प्रोफेशन आहे, पण मला खूपच इंटरेस्ट एक्सरसाइज फिजिओलॉजी आणि स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये सुद्धा आहे. आणि ॲज अ ॲनेस्थेटिस्ट मी माझा आता गेले 40 वर्ष प्रॅक्टिस करतोय मी. बहुतेक माझा दिवसाचे 8 ते 10 तास मी फक्त माझ्या पेशंटचं ब्लड प्रेशर, हार्ट रेट, ECG मधले चेंजेस, CO2 मॉनिटरिंग आणि ड्युरिंग ऑन टेबल म्हणजे ऑपरेशन चालू असतानाचं न्यूट्रिशन, ICU याच्यामध्येच गेले. त्यामुळे हे हार्ट रेट बद्दल बोलणं, ECG चेंजेसबद्दल हे माझ्या फार जवळचे विषय आहेत. आणि कोणाला असं काही प्रॉब्लेम आला तर मला खरंच वाईट वाटतं की हार्ट रेट्स मॉनिटरिंगसारखी एक चांगलं इक्विपमेंट आपल्याकडे असताना आपण फार चांगल्या प्रकारे ट्रेनिंग करू शकतो आणि सगळं काही करू शकतो. बरेचदा मी विषय सोडून जसं मनात माझ्या, कारण मी काय असं टिपिकल यूट्यूबर आणि फार छान उत्तम बोलणारा असं काही कोणी माझं वक्तृत्व एवढं काही चांगलं नाही आहे. मी गप्पा मारल्यासारखाच बेसिकली बोलत असतो. त्यामुळे थोडंफार रुळावरून गाडी इकडे तिकडे जाऊ शकते, पण इट विल बी रिलेटेड विथ हार्ट रेट ओनली. जसे जसे माझ्या डोक्यात विचार येतात तसतसे मी ते मध्येच मांडीन. बेसिकली आपण असं बघायला पाहिजे, हार्ट रेट मॉनिटरिंग का करायचं आहे, आपल्याला कशासाठी हार्ट रेट कळला पाहिजे सारखा. तर बरेच जण मला असं म्हणतात ना की मी ना सर सायकल चालवत होतो छान आणि बघतोय तर माझा हार्ट रेट एकदम मला 170 दिसला, मग मी घाबरलो, म्हणून मग मी हळू केली. म्हटलं तुला काही होत होतं का? नाही नाही म्हटलं सगळं काही, पण हार्ट रेट एवढा जास्त म्हटलं मला भीती वाटली. मी तुम्हाला अगदी सांगतो, जर का तुम्हाला कुठल्याही व्याधी नसतील म्हणजे हार्ट अटॅक आलेल्या हिस्ट्री आहे किंवा खूप ब्लड प्रेशर आहे किंवा काही प्रमाणात डायबिटीससुद्धा मी त्याच्यात घेऊ शकतो, कारण बरेचदा डायबिटीसमध्ये सुद्धा हार्टला थोडाफार प्रॉब्लेम असतो, नाही असं नाही. पण त्याच्याविषयी जर का तुम्ही काही इन्व्हेस्टिगेशन केलेली असतील तर ते सुद्धा कळू शकतात. पण स्पेशली हार्टचा जर डायरेक्ट प्रॉब्लेम असेल, ब्लड प्रेशर, तर मात्र हार्ट रेट जास्त त्याच्यात स्विंग्स येऊन देता कामा नये किंवा खूप वर नेता कामा नये, हे बरोबर आहे. परंतु तुम्ही जर का हेल्दी सायकलिस्ट किंवा रनर असाल, समजा 40-50 वर्षाचे, अगदी त्याहीपेक्षा जास्त, पण तुम्हाला काहीही होत नाही आहे आणि तुम्ही छान ट्रेनिंग मोडमध्ये आहात आणि परफॉर्मन्स सुधारायचा आहे, तर हार्ट रेट बघून घाबरण्यासारखं काहीही नाही आहे. बेसिकली हार्ट रेट तुम्हाला हार्टची कंडिशन सांगत नाही. हार्ट रेट तुम्हाला, जर का हार्टची कंडिशन माझ्या चांगली आहे का नाही असं जर का तुम्हाला खरंच ॲप्रिहेन्शन असेल कुठल्याही वयात, तर तुम्ही ट्रेडमिल टेस्ट किंवा स्ट्रेस टेस्ट नावाचा एक प्रकार असतो, तो करून घ्या. तुमचं 2D एको करून घ्या. अगदीच तुम्हाला अजून त्याच्यातून काही निगेटिव्ह दिसलं तर हल्ली CT अँजिओ नावाचा प्रकार सुद्धा मिनिमम इन्व्हेजिव्ह आहे, तो त्याच्यातून तुम्हाला कळतं की माझ्या हार्टला, या 3 गोष्टीतून तुम्हाला तुमच्या हार्टची कंडिशन कळते. हार्ट रेटवर तुम्हाला तुमच्या हार्टची कंडिशन कळत नाही, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा हार्ट रेट वाढलाय आणि तुम्हाला जर का काही सिम्पटम्स नाही आहेत म्हणजे काही होत नाही आहे. आता काय काय झालं आणि हार्ट रेट जास्त असेल तर भीती वाटली पाहिजे. एक म्हणजे हार्टच्या इथेच तुम्हाला कळ आला, हे ऑब्वियस आहे. दुसरं म्हणजे अनयुज्युअली तुम्हाला नॉशिया, व्हॉमिटिंग व्हायला लागलं,
किंवा नेहमी तुम्ही सायकल चालवताय, नेहमीच्याच सारखी चालवताय, पण आज ना माझा हार्ट रेटही मला जास्त दिसतोय आणि मला ना मळमळायला लागलंय किंवा मला उलटी व्हायला सर, ताबडतोब तुम्ही सायकलिंग किंवा रनिंग थांबवलं पाहिजे. किंवा तुम्हाला जरी का अचानक खूप ॲसिडिटी व्हायला लागली तरी सुद्धा तुम्हाला थोडीशी ती धोक्याची घंटा म्हणू शकतो. अदरवाईज नुसता हार्ट रेट बघून घाबरण्यासारखं काही नाही आहे. मग हार्ट रेट कशासाठी बघायचा? हार्ट रेट एवढ्याचसाठी बघायचा कारण हार्ट रेट हा बेसिकली तुमच्या शरीरात काय चाललेलं आहे, तुमचे मसलचा डिमांड किती आहे, तुमचा मसल, थोडक्यात म्हणजे तुमचा सायकलिंग करताना किंवा धावताना जे मसल्स लागतात ते मसल्स फटीग झालेले आहेत का नाही आहेत, का दमायला आलेत का दमलेले नाही आहेत. म्हणजे हार्ट रेटवर तुम्ही तुमच्या मसल्सची कंडिशन बघत असता, हार्टची कंडिशन नाही. ज्या मसल्सना तुमचा व्यायाम ट्रेनिंग चाललंय म्हणजे सायकलिंग किंवा रनिंग, त्या ग्रुप ऑफ मसल्सची तुम्हाला हार्ट रेट हे कंडिशन दाखवतं. हार्टशी काही संबंध नाही आहे त्याचा, हे कायम लक्षात ठेवा. आता ही कंडिशन तुम्हाला हार्ट रेटवरून मसलची कशी कळते? याचं कारण हार्ट रेट जो असतो ना, तो मसल तुमचा किती डिमांड करतोय ऑक्सिजन. एनर्जी निर्माण करायला, मसलमध्ये पॉवर निर्माण करायला ऑक्सिजनची जाळपोळ करावी लागते, तरच एनर्जी निर्माण होते मसलमध्ये. आता ह्याला जो ऑक्सिजन लागतो तो ब्लड पुरवतो. ब्लड पुरवतं म्हणजे काय? ब्लड जास्त प्रमाणात तिथे व्हायला पाहिजे, म्हणून ब्लड कोण पुरवतं? हार्ट पुरवतं. हार्टचा मग रेट वाढतो, स्पंदनांचा रेट हार्टच्या कॉन्ट्रॅक्शनचा वाढतो आणि जास्त ब्लड तिथे पोचू शकतं. लक्षात आलं? त्यामुळे जर का मसलनी डिमांडच केला नाही ॲडिशनल पॉवरचा, तर हार्ट रेट वाढत नाही. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला सांगतात काही जण, दुसरं हे एक कारण आहे हार्ट रेट मॉनिटर करण्याचं, की तुम्हाला मसलची कंडिशन कळते. दुसरं कशासाठी? तुम्ही समजा परफॉर्मन्स तुम्हाला तुमचा वाढवायचा आहे, तुम्हाला ट्रेनिंग करायचं आहे, तर हार्ट रेटच्या झोनच्या ट्रेनिंगनी भरपूर फायदा होतो. भरपूर म्हणजे सगळेजण तेच करतात. आता पॉवर मीटरवर सुद्धा ट्रेनिंग करतात, तो आपण आत्ता विषय नको आहे हाताळायला. परंतु हार्ट रेटवर अगदी व्यवस्थित झोन्स शोध लावून झोन्सचे कुठल्या झोनला किती हार्ट रेट आहे त्याप्रमाणे तुमचे झोन्स तुम्हाला ठरवता येतात. आता हे झोन्स ठरवल्यानंतर तुम्ही त्या झोनमध्येच राईड करताय का नाही हे तुम्हाला कसं कळणार? तर ते हार्ट रेट दाखवतो तुम्हाला. तुम्हाला सांगितलं झोन 4 मध्ये जा, तर तुम्ही तुमचा हार्ट रेट वाढवायचा. आज तुम्हाला तुमच्या कोचने सांगितलं झोन 2 मध्ये राईड करायचे, तर तुम्ही तुमचा हार्ट रेट एका विशिष्ट मर्यादेच्या पेक्षा वर न्यायचा नाही, त्या बँडमध्ये ठेवायचा, म्हणून सुद्धा हार्ट रेट तुम्हाला लागतो. दुसरं हार्ट रेट मॉनिटर तुम्हाला कशासाठी लागतो? तर पेसिंग करायला. म्हणजे आता तुमची रेस आहे, तुमचं ट्रेनिंग झालंय, आता तुमची रेस आहे. आता रेस किती किलोमीटरची आहे, तर तुम्हाला त्या प्रमाणात हार्ट रेट ठेवावा लागतो. उदाहरणार्थ 100 किलोमीटरची रेस आहे, तर तुम्हाला माहिती आहे 3 तास रेसिंग करायचं आहे, मला दमून चालणार नाही, त्यामुळे मी झोन 3 म्हणजे टेम्पोमध्ये चालवीन. आता हे झोन 3 म्हणजे काय हे आपण नंतर बघणार आहोत. आता मी तुम्हाला हार्ट रेट कशासाठी लागतो एवढं समजावून सांगतो. म्हणून आपल्याला हार्ट रेट मॉनिटर लागतो. तुम्हाला समजा रेस करायची, समजा पुण्यातली फार फेमस रेस आहे बच्चू अड्डा रेस, अगदी छोटी रेस आहे 5 किलोमीटर, किंवा ती मुंबईची कस्टम पॉईंट रेस आहे, ती सुद्धा 2 किलोमीटरची रेस आहे फक्त. पण या रेस एवढ्या अवघड असतात की तिथे तुम्हाला हार्ट रेट वाढायला सुद्धा वेळ नसतो. त्यामुळे तिथे तुम्हाला थ्रेशोल्ड हार्ट रेट म्हणजे ऑलमोस्ट मॅक्सिमम हार्ट रेट जो तुमचा जाऊ शकतो त्याच्या एक 5-10% खालच्या बँडमध्ये सायकल चालवायची, कारण एक्सप्लोजिव्ह पॉवर द्यायचे. सगळ्या सिस्टीम लगेच तुम्हाला ऑक्सिजन डिमांड मसल करायला लागणार आहे. 3-4 मिनिटात रेस संपते, त्यामुळे तुम्हाला तिथे हळू खालच्या झोनमध्ये चालून उपयोग नाही आहे. याला म्हणतात पेसिंग. तर ते हे पेसिंग करायला याचा फार उपयोग होतो. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता हा हार्ट रेट जसा डिमांडवर ठरतो मसलच्या, तसा तो अजून तुम्ही काही औषधं घेताय का त्याच्यामुळे सुद्धा हार्ट रेट कमी जास्त होऊ शकतो. समजा तुम्हाला अस्थमा आहे, तुम्ही ते अस्थॅलिनचे वगैरे इनहेलर घेत आहात,
त्याने हार्ट रेट तुमचा वाढू शकतो. तुमची सगळ्यात महत्त्वाचं, तुमची जर का झोप झाली नसेल सायकलिंग करायच्या आधी किंवा रनिंग करायच्या आधी, तरी तुमचा हार्ट रेट सकाळी जास्त असतो. तुम्हाला तुमचं रेस्टिंग हार्ट रेट काढणं फार गरजेचं आहे. रेस्टिंग हार्ट रेट म्हणजे तुमचा रात्रीचा तुम्ही ज्यावेळेस शांतपणे झोपलेला असता तेव्हाचा हार्ट रेट. तो कसा काढायचा आपण नंतर बघू. तो सुद्धा फार महत्त्वाचा हार्ट रेट आहे. तुमचा मॅक्सिमम हार्ट रेट काय जातो हा सुद्धा तुम्हाला काढावा लागतो. हां, आता ते लक्षात आलंय म्हणून आठवलं म्हणून सांगतो. ते 220 वजा तुमचं एज, मग तुम्ही मेल आहात का फिमेल आहात याच्यावर काहीतरी अजून 2-4 आकडे कमी जास्त करतात ते. इट इज ऑल बकवास अकॉर्डिंग टू मी. असा मॅक्सिमम हार्ट रेट कोणाचाही निघत नाही. तो एक इंडिकेटिव्ह तुम्ही म्हणू शकता. मॅक्सिमम हार्ट रेट जो आहे ना तो काढावाच लागतो. ॲक्च्युअल तो तुम्हाला सायकल चालवून किंवा पळून काढावा लागतो. तो नोट डाऊन करावा लागतो. ते जे आकडे आहेत ना 220 वजा एज, ते त्याला काहीही माझ्या दृष्टीने अर्थ नाही आहे. त्याच्यात तुम्ही पंधात सुद्धा पडू नका. इफ यू आर इंटरेस्टेड, तुमचे झोन कॅल्क्युलेशनसाठी मॅक्सिमम हार्ट रेट किती आहे तो तुम्ही काढा. तो कसा काढायचा आपण नंतर बघू. अजून एक हार्ट रेट महत्त्वाचा आहे, त्याला म्हणतात रिकव्हरी हार्ट रेट. म्हणजे काय, जर का तुमचा हार्ट रेट खूप वाढला तर तो कमी किती वेगात होतोय त्यालाही फार महत्त्व आहे. त्याच्यावर तुमचा परफॉर्मन्स सुधारतोय का नाही हे कळतं. आता त्याच्यामुळे परफॉर्मन्स आपला सुधारला आहे का आपण आहेत तिथेच आहोत ट्रेनिंग झाल्यावर हे तुम्हाला हार्ट रेटने कळतं. आता ते कसं कळतं, एक तर रिकव्हरी हार्ट रेट तो कसा काढायचा दुसरं बघू. दुसरं एक उदाहरण देतो. तुम्ही एखादा सेगमेंट आहे की बाबा कात्रजचा घाट, तो तुम्ही 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी करत होता 20 मिनिटात. त्यावेळेस तुमचा हार्ट रेट जात होता 160. आताही तुम्ही 20 मिनिटात जर का तो केला आणि जर का तुमचा हार्ट रेट 150च राहत असेल याचा अर्थ तुमचा परफॉर्मन्स सुधारला आहे. किंवा उलटं सुद्धा आहे की तुम्ही 20 मिनिटाच्या जे 18 मिनिटात चढताय पण तुमचा हार्ट रेट 160च राहतोय. पूर्वी 160 हार्ट रेटला तुम्हाला 20 मिनिटं लागायची. आता 160 हार्ट रेट जर का तुमचा असेल तर तुम्ही 18 मिनिटात जाताय. म्हणजे तुमचा परफॉर्मन्स सुधारलेला आहे. त्यामुळे हा जो डेटा स्ट्रावासारखे ॲप्स आपल्याला देतात त्याच्यात जर हार्ट रेट असेल तर त्याच्यामुळे तुमचं ट्रेनिंग तुम्ही सुधारताय का नाही हे फार महत्त्वाचं आहे. आता काही जण म्हणतात हे परफॉर्मन्स वगैरे आम्हाला नाही, आम्ही रिक्रिएशनल रायडर आहोत. मला सुद्धा रिक्रिएशनल राईड्स करायला भयंकर आवडतं. म्हणजे काही सवालच येत नाही. कोणाला मजा करायला कोणाला नाही आवडणार. परंतु जर का मजा करताना तुम्ही आधी परफॉर्मन्स सुद्धा सुधारला असेल तर तुम्ही तेच जो काय आनंद होतो सायकलिंग चालवण्याचा तो तुम्हाला कितीतरी कमी दमून तो मिळवता येतो. आता माझे खूप मित्र, मी सुद्धा जात असतो. स्पीकिंग विल नावाचे पुण्यात एक ग्रुप आहे, फॅन्टॅस्टिक ऑर्गनाईज करतात रिक्रिएशनल राईड. इतकं सुंदर. आता पण त्यांच्यात जाताना जर का मी जास्त फिट असेल तर त्यांच्या राईड्स मी जास्त चांगल्या एन्जॉय करत. सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही रिक्रिएशनल करा किंवा तुम्ही परफॉर्मन्स ओरिएंटेड रेसिंगसाठी करा, तुम्हाला परफॉर्मन्स चांगला करायला कोणीच आडकाठी केलेली नाही आहे. ते हार्ट रेट मॉनिटर जर का तुम्ही केला तर फारच सुंदर पद्धतीने तुमचा परफॉर्मन्स सुधारू शकतो. त्यामुळे असं काही नाही आहे की रिक्रिएशन करायचं असेल तर आणि मला रेस करायचं नसेल तर मी हार्ट रेट मॉनिटरची काय गरज आहे. तुम्हाला नक्कीच खूप रिक्रिएशनल राईड्समध्ये मजा येईल. हे रेसिंग करताना तर पेसिंग करण्यासाठी हार्ट रेट मॉनिटर तर लागतोच, मी आधीच सांगितलं. दुसरं म्हणजे तुम्ही आजारी असाल काही कारणाने, तुम्हाला काहीतरी ब्लड प्रेशर आहे, तुम्हाला आधीचा काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम आहे, स्टेंट घातलेला आहे हार्टमध्ये, तुम्हाला डॉक्टरने सांगितलं हळूहळू हार्ट, तरी तुम्हाला तो आकडा तिथे दिसू शकतो हार्ट रेटचा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची राईड ऑर्गनाईज करू शकता. असे अनेक हे आहेत, फायदे आहेत. आता असे वेगवेगळे हार्ट रेट कसे काढायचे त्याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे मॅक्सिमम हार्ट रेट, रिकव्हरी हार्ट रेट, हार्ट रेट ॲट रेस्टिंग हार्ट रेट आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे LTHR म्हणजे लॅक्टेट थ्रेशोल्ड हार्ट रेट. हा जो लॅक्टेट थ्रेशोल्ड हार्ट रेट आहे ना याच्याविषयी आपण नंतर सविस्तर बोलू. इनफॅक्ट या प्रत्येक हार्ट रेटविषयी मी नंतर व्यवस्थित बोलणार आहे. ते फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या.
तर तो कसा काढायचा, तो जो हार्ट रेट आहे ना, तो थोडक्यात तुम्हाला सांगतो. त्याच्यावर आपले सगळे लाँग राईड्स असू देत किंवा कुठल्या पण असू देत, तुमच्या रिक्रिएशनल असू देत, रेसिंग, या LTHRवर तुम्ही मॉनिटर करू शकता, म्हणजे पेस करू शकता. LTHR हा असा हार्ट रेट आहे की जो तुम्ही थोडक्यात 1 तासभर किंवा त्याच्याही थोडंसं जास्त वेळ सस्टेन करू शकता. त्यामुळे तो फार प्रोडक्टिव्ह हार्ट रेट आहे. मॅक्सिमम हार्ट रेट जो आहे ना, समजा माझा 190 जातो या वयात. 190ला मी किती 10 सेकंद सुद्धा टिकत नाही, काही उपयोग नाही आहे त्याचा. पण माझा LTHR 172च्या आसपास आहे. याचा अर्थ काय, मी 172 हार्ट रेट जर का ठेवला, म्हणजे ऑलमोस्ट फुल पॉवर, फुल गॅस, फुल स्टीम, तर मी जवळजवळ 1 तास टिकू शकतो. उदाहरणार्थ मी सिंहगड चढताना माझा हार्ट रेट मी कंटिन्युअस 170च्या आसपास ठेवू शकतो. कारण मला माहिती आहे मी साधारण 45 मिनिटाच्या आजूबाजूला सिंहगड चढतो. त्यामुळे मी फुल थ्रॉटल जाऊ शकतो. त्यामुळे मी ठरवतो, ते पेसिंग आहे, की मी आता या स्पीडमध्ये सिंहगड चढू शकतो. परंतु आता मला कोल्हापूरपर्यंत जायचं असेल रेसला 100 किलोमीटर, तर मला 3 तास लागणार आहेत 100 किलोमीटर रेसला. 200 किलोमीटरला तर अजून जास्त लागतील. तर 3 तास चालवायचं आहे, तर मी कमी हार्ट रेटला थ्रू आउट जाणार आहे. शेवटी एखाद्या वेळेस मी वाढवीन थोडा. याला म्हणतात पेसिंग. हे आपण हार्ट रेटवर करू शकतो. त्याच्यासाठी LTHR काढणं फार गरजेचं आहे. आणि आता हार्ट रेट मोजायचा कसा, तर आता ती खूप सारी घड्याळं सगळ्यांकडे असतात, त्याच्यावर तुम्ही मोजू शकता. पण त्याचा काय तोटा होतो, एस्पेशली सायकलिंगला, रनिंगला ठीक आहे. सायकलिंगला काय होऊ शकतं, त्याच्याकडे सारखं तुम्हाला हँडल्सवरचा हात सोडून नाही बघता येत. त्यामुळे सगळ्यात बेस्ट तो जो कम्प्युटर असतो आणि चेस्ट बँड असतो, त्याच्यावर एकदम रिलायबल हार्ट रेट येतो. त्यामुळे मी असं म्हणेन की ते जास्त सायकलिस्टचा चांगलं आहे. रनिंग करणाऱ्यांना हार्ट रेट घड्याळावर सुद्धा चांगलं आहे. काही काही घड्याळांना, सायकलला घड्याळ लावायची सुद्धा अटॅचमेंट मिळते आणि तोही सुद्धा तुम्ही लावू शकता आणि शिवाय तो बँड सुद्धा वापरू शकता त्याच्याबरोबर. त्यामुळे हे मॉनिटर असणं फार गरजेचं आहे. आणि मी असं म्हणेन की हार्ट रेट ट्रेनिंग चालू करताना, समजा तुम्हाला चालू करायचं आहे ट्रेनिंग हार्ट रेटवर कुठल्याही कोर्स, तर एस्पेशली इफ यू आर अराउंड 45च्या वर किंवा 45च्या आजूबाजूला, तर तुम्ही तुमचे जे बेसिक हार्टची इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ना, मी जे म्हटलं की 2D एको, स्ट्रेस टेस्ट, या सगळ्या नॉन इन्व्हेजिव्ह आहेत, काही इंजेक्शनं वगैरे नाही द्यावी लागत त्याच्यासाठी. त्या एकदा करून घ्या, म्हणजे मग तुमचं डोकं शांत होईल की माझा हार्ट रेट जास्त होतोय, कमी होतोय काय. ECGवर काही तुमच्या चेंजेस आलेले नाहीत. ECGवरून कळतं हार्टची कंडिशन काय, 2D एकोवरून मेकॅनिकल कंडिशन कळते, ECGवरून इलेक्ट्रिकल कंडिशन कळते. त्या दोन्ही गरजेचं आहे माहिती असणं. त्यामुळे त्या दोन्ही टेस्ट, एस्पेशली तुम्ही 45 वर्षाचे आजूबाजूला असाल तर नक्कीच करून घ्या. हार्ट रेट कसे काढायचे वगैरे वेगवेगळे जे मी बोललो ते आपण नंतर 5-5 मिनिटाच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये बोलू. आत्ता जरा हेवी व्हिडिओ झाला आहे हा, आणि बघा तुम्हाला कसा वाटतोय. धन्यवाद.